शिरोळ नगरपालिकेच्या दिनकररावजी यादव सभागृहात नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेते, शिवप्रेमी मान्यवर आणि नागरिकांची बैठक पार पडली. बैठकीला शिवस्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे आणि शिवशाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, उपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. बैठकीत उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी शिवशाहू प्रतिष्ठानला शासनाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली. शहरातील नागरिकांच्या सूचनांचा आदर करून ऐतिहासिक स्वरूपाचं शिवस्मारक उभारलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, संग्रहालय, अभ्यासिका, बैठक व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मिळण्यासाठी शासन दरबारी सामूहिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. आर्किटेक्ट विवेकानंद मुळीक यांनी शिवस्मारकाच्या आराखड्याचं चित्रफितीद्वारे सादरीकरण केलं. कल्लेश्वर तलावात उभारण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक शिवस्मारकाच्या प्रस्तावाला बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शिवशाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी शिरोळकरांना अभिमान वाटेल असं ऐतिहासिक शिवस्मारक सर्वांच्या सहकार्यानं उभारलं जाईल. नागरिकांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून पुढील कामकाज केलं जाईल असं सांगितलं. बैठकीत आमदार डॉक्टर अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, राहुल यादव, नगरसेवक सचिन शिंदे, माजी नगरसेवक पंडित काळे, पैलवान प्रकाश गावडे, आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवस्मारक उभारणीबाबत आपली मतं मांडली. यावेळी समितीचे सचिव अविनाश माने, नगरसेविका कल्पना काळे, अनिता संकपाळ, सुवर्णा कांबळे, रेखा कोरे, दीपाली फल्ले, अनुराधा गुरव तसंच नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे, विजय आर्गे, राहुल कोळी, ओंकार गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.